हे गाईज, मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज वर्षाचा अखेरचा दिवस आहे. उद्यापासून न्यू इयर सुरू होणार. नवीन वर्ष पण मराठी महिन्यानुसार आपण पाडव्या दिवसापासून नवीन वर्ष म्हणतो. सो इंग्लिश कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू होणार आहे. सो आजचा अखेरचा दिवस आहे. सो काल होती एकादशी, म्हणत होते कालच, पण आज 31 डिसेंबर आहे. कोणाकोणाच्या घरात आज मानली जाते, कोणाकोणाच्या घरात काल होती. सो आम्ही काल म्हणत होतो. सो आज मी चिकनची रेसिपी दाखवणार आहे. सो कालची आम्ही मानत होतो एकादशी, आजची नाही. सो त्याच्या ह्याच्याप्रमाणे. सो आज मटण पण आणलं होतं. सकाळी मी मटण केलं होतं, मटण सुक्कं आणि आमटी. त्याचा काही व्हिडिओ केला नाही. आणि आता चिकन पण आणलं होतं, ते मॅरिनेट करून ठेवलं तसंच. आणि आता खरडा चिकन आपण बनवायचं आहे. सो त्याची रेसिपी मी शेअर करणार आहे. सो सॉरी ज्यांना असं वाटत असेल की आज ज्यांनी मानत आहेत एकादशी त्यांना पहिले सुरुवातीलाच मी सॉरी म्हणते. सो आम्ही कालची एकादशी मांडली, आजची नाही. सो 31 डिसेंबरला आम्ही आज आणले नॉनव्हेज. ज्यांना आवडलं नसेल त्यांना सॉरी. तर इथे बघा, मटणाबरोबर चिकन पण आणलेलं. सो चिकन म्हटलं संध्याकाळी करायचं आणि दुपारी मटणच केलं होतं आम्ही जेवणासाठी. सो चिकन म्हटलं मॅरिनेट करून ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये. ह्याच्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट आणि मटण मसाला थोडासा घातला होता. आणि हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. एवढंच घातलं आहे, बाकी काय एक्स्ट्राचं साहित्य घातलं नाही. आणि आपण आता ह्याचं खरडा चिकन बनवूया सुक्कं छान. तर त्याची रेसिपी शेअर करतो तुमच्याबरोबर. आज मी ही रेसिपी बनवाली, पण मला कसं तर वाटायला, कारण की एकादशी कोण आज मानते. पण त्या सगळ्यांना मी सॉरी म्हणते ह्या व्हिडिओबद्दल. जे खात नाही ते व्हिडिओ बघू नका हा. सो ठीक आहे, व्हिडिओ कंटिन्यू पहा. आपण मसाला करून घेऊया अगोदर खरडा. ते बघू शकताय दुपारी जेवणात मटण होतं. सो इथे बघू शकताय थोडंसं राहिले मटण आम्ही खाल्लं होतं. आणि इथं बघा मटणाचा असा मस्त तरीदार रस्सा, तांबडा रस्सा आहे. आता करूया आपण चिकन खरडा. ग्रीन चिकन पण म्हणतात, पण खरडा पण म्हणतात, कारण त्याच्यामध्ये मिरच्या पण वापरतो. सो बनवायला सुरुवात करूया. किंवा ग्रीन चिकन किंवा खरडा चिकन म्हणूया. सो खरडा चिकनला मिरच्या वगैरे भाजून घेतो आपण. मी इथं भाजून घेणार नाही, डायरेक्ट बारीक करून मसाल्यामध्ये छान असं भाजून घेणार. तसं पण भाजलं तर चालते. आज शॉर्टकट करायला तरी मी भाजून वगैरे घेणार नाही. ग्रीन मसाल्यासाठी बघा इथं 12-13 मिरच्या घेतल्यात. ह्या आम्ही परवा गावाकडे गेलेलो ना, त्यावेळेस आमच्या शेतातल्या मिरच्या घेऊन आले. त्या खूप तिखट आहेत. सो त्या मिरच्या घेतल्यात. लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे. माझ्याकडे पुदिना होता म्हणून घेतला आहे, तुमच्याकडे नसेल तर स्किप करा. कोथिंबीर घेतले. सो आपण हा सगळा मसाला आता मी बारीक करून घेते. बारीक केल्यानंतर तुम्हाला दाखवते. जास्त पूर्ण पेस्ट करायची नाही, थोडीशी भरड करायची, म्हणजे छान टेस्ट येते चिकनला. सो बारीक करते मग दाखवते तुम्हाला. आणि मला सांगावंच वाटते की मी असं सुद्धा सांगू शकत होते तुम्हाला की ही रेसिपी संडेला मी केलेली आहे. संडेला मी रेसिपी टाकली नव्हती, कारण की संडेला मी बिर्याणी केली होती, पण त्याची रेसिपी टाकता आली नाही आहे मला. का टाकली नाही मी नंतर व्हिडिओ करून सांगेन तुम्हाला. सो म्हणू शकत होते, पण मला व्हिडिओमध्ये काही खोटं बोलून व्हिडिओची सुरुवात करायची नाही आपण. तुम्हाला तर काही दिसत नाही आहे की आम्ही कधी काय टाकतो किंवा कधी शूट करतो. सो मला तसं करायचं नाही. जे आपलं आहे, जे खरं आहे तेच मी सांगते. आज करायला तर आज सांगायला लागले. जे कुणाला वाईट पण वाटेल की म्हणजे चांगलं पण वाटणार नाही कुणाला की आजच्या दिवशी करायला लागले चिकन वगैरे. सो त्यांच्यासाठी आधीच मी माफी मागितली. सो त्यांनी व्हिडिओ बघू नका आणि दुसरे व्हिडिओ बघा. माझे आजचा आवडत नसेल तर आजचा बघू नका म्हणून सांगले, कारण की खोट्यानं सुरुवात करायची नाही आहे. आणि त्यात मी वर्षाचा शेवटचा दिवस आहे, तर अजिबातच नाही आहे. उद्यापासून नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात आपण करूया. सो आजचा व्हिडिओ प्लीज बघा. तर चला बारीक करते मसाला आणि दाखवते. सो इथे बघू शकताय मिरचीची फक्त भरड करून घेतली बघा. जास्त अशी पेस्ट केली नाही, तुम्हाला दिसत असेल. फक्त भरड करून घेतली चीज मसाल्याची. सो आता एक कांदा कट करते मीडियम साईजचं आणि आपण फोडणी देऊन घेऊया.
एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला. ती पॅन ठेवलाय आता मी गरम करायला गॅस पेटवून, सॉरी कढई. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल तुम्ही कसं खाता, कमी जास्त त्यानुसार टाका. तेल थोडंसं गरम झालं की आपण बारीक केलेला मीडियम साईजचा एक कांदा तो सगळा टाकून घ्यायचा. कांदा टाकला मी. आता वगैरे परवा म्हणजे हे करताना तो चमचा असतो तो पुन्हा परत टाकायचं होतं. हिला व्यवस्थित असं परत येते सुक्का असलं तर. कांद्यासाठी सॉफ्ट होईपर्यंत भाजायचं, ब्राऊन करायची काय गरज नाही. सॉफ्ट झाला की कांदा आपण बाकीचे मसाले टाकू. माझी रेसिपी कशी वाटतात तुम्ही मला कमेंट करून सांगत जावा. आणि तुम्हाला कुठलं काय बघायला आवडेल आणि व्हिडिओमध्ये माझ्या ते पण मला सांगा. त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवेन. काय चुकत असेल तर ते पण सांगत जावा. खूप सुधारेन मी. सो कमेंट केल्यावर कसं कळतं मला. व्हिडिओ खूप जण बघतात पण सबस्क्राईब तर खूप जणांनी केलं नाही. आणि व्हिडिओ माझा जरा सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हाईपचं बटन असतं ते जरा दाबला की माझे व्हिडिओ आणखी जरा जास्त बूस्ट होईल, सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर प्लीज हाईप पण करा व्हिडिओला. लाईक पण करा, हाईप पण करा. तो कांदा मऊ झाला आहे, ब्राऊन झाला आहे थोडा. त्याच्या अगोदर आपण आपला मिरचीचा मसाला टाकूया. बारीक पहिल्यांदा गॅस करतो, नाही तर ठसका आहे सगळीकडे. बारीक गॅस करायचा. आपण मिरच्या भाजून घेतल्या नव्हत्या, त्यामुळं मिरच्या भाजून नसल्यामुळं ह्याच्यातच छान असा भाजून घ्यायचा बारीक गॅसवरती. म्हणजे आपलं खरडा चिकन पण होईल किंवा ग्रिल चिकन पण काय पण. तो इथून वाईस ओव्हर करते कारण सियार आली होती, बडबड असते त्यामुळं व्हिडिओला आवाज काय दिला नाही. तर वाईस ओव्हर करायला. तर छान असं पण वाटण भाजून घ्यायचं. आणि इथं एक चमचा, फक्त एकच चमचा छोटा पोह्याचा खोबऱ्याचं वाटण घातलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे नाही घातलं तर चालेल पण मी घातलं आहे. सो ते पण छान असं परतून घ्यायचं भाजून. मसाला छान तेल सुटूसपर्यंत छान भाजून घ्यायचा मसाला. आणि मिरचीचे
मसाला भाजलायच खरडा छान असं भाजून झालंय ऑलरेडी. सो आता आपलं खोबऱ्याचं वाटणला पण बघू शकते तेल सुटले चांगलं. एकच चमचा टाकलाय मी, नाही टाकलं तरी चालेल. सो छान असं परतून घ्यायचं. सो मसाला छान असा परतून झालाय. आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं दुपारी चिकन, ते चिकन त्याच्यामध्ये टाकायचं. मॅरिनेटला मी ह्याच्यामध्ये मगाशी सांगितलं, आणखीन एकदा सांगते. दही आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि थोडासा मटन मसाला घातला होता, एवढंच घातलंय. सो आता ते मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळा खरडा चिकनला लागेल, सगळा मसाला लागेल त्याला. आणि छान असं परतून घ्यायचं. ते छान असं चिकन परतून झाले खरड्यामध्ये. आता त्याच्यावर प्लेट झाकून आपण एक 10 मिनिटं ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला. सो ते 10 मिनिटं झाले तपले, ठेवले होते मी झाकून प्लेट. बघू शकताय चिकनला पाणी सुटलंय स्वतःच, आणखीन पाणी सुटतं त्याला भरपूर. सो थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि जो आपला खरडा केला होता मसाला मिक्सरच्या मध्ये, त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं होतं मी, ते त्याच्यात जरा ॲड करते. बघू शकते थोडंसंच पाणी ॲड केले, ते मसाल्याला लागलेलं म्हणून. आणखीन आता प्लेट ठेवून आपण छान असं चिकन शिजू देऊया. आता बघा मी आणखीन 10 मिनिटं ठेवली ती प्लेट. बघा किती पाणी सुटले चिकनला. सो ह्याच्यामध्येच चिकन शिजून निघते, एक्स्ट्रा काय पाणी घालायची गरज लागत नाही. मी थोडंसं भांड्यामधलंच घातलं होतं, त्याला खरडा लागला होता बाजूला, मिरचीची पेस्ट. सो त्याच्यामध्ये चिकन छान असं शिजून निघते. सो आणखीन थोडंसं परतून घेतलंय मी. सो इथंच मीठ वगैरे तुम्ही टेस्ट करा. आणि बघा आता ह्याच्या प्लेट झाकतं, ते शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. इथं बघा मस्त आपलं असं खरडा चिकन तयार झालं आहे. बघा कसं दिसते दिसायला, मस्त टेस्टी खरडा चिकन तयार झालं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंट करून सांगा. तर शॉर्टकटमध्ये केले पटकन, काय मिरच्या वगैरे खरड्यासारखं भाजून वगैरे घेतलं नाही आहे, तेलामध्येच परतून घेतलं आहे. पण मस्त असं झालं आहे. थोडंसं मिरच्याची भरडत असली तरी पण चालते, मिरच्या 1-2 दिसत असतील तुम्हाला. सो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.